अनुलोम आणि पंडित दीनदयाळ परिवाराचा संयुक्त पुढाकार. सरकारी योजनांसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना. शासकीय योजना आम आदमीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनुलोम या संस्थेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे. पंडित दीनदयाळ परिवार व पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या पुढाकारातून विविध शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत शासकीय योजना पोहोचवण्याचे कार्य वसंत लोढा यांनी हाती घेतले आहे. समाजातील शेवटच्या घटकाचा विकास झाला तरच राष्ट्राची प्रगती होईल, हा विचार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडला होता. अहिल्यानगर येथे महाराष्ट्रात प्रथमच शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिप्रेत असलेले कार्य पुढे नेण्याचे काम अहिल्यानगरमध्ये होत आहे, असे प्रतिपादन प्रखर हिंदुत्ववादी वक्ते व सुदर्शन न्यूजचे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके यांनी केले आहे. अनुलोम व पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठान व पंडित दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सरकारी योजना गरजू लाभार्थींपर्यंत पोहोचवण्याकरता स्वतंत्र कक्षाचा शुभारंभ प्रखर हिंदुत्ववादी वक्ते व सुदर्शन न्यूजचे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कुटुंब प्रबोधन प्रमुख नरेश करपे, पंडित दीनदयाळ पतसंस्था व दीनदयाळ परिवाराचे संस्थापक वसंत लोढा, पंडित दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्थेचे मानद सचिव विकास पाथरकर, संचालक बाबासाहेब साठे, अनंत होशिंग, किशोर गांधी, पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठान ट्रस्टचे सचिव बाळासाहेब भुजबळ, कार्याध्यक्ष सूरज अग्रवाल, अनुलोमचे उपविभाग प्रमुख दीपक रोहकले, अमोल अवस्थी, भाग जनसेवक, अहिल्यानगर अनुलोम मित्र विशाखा वैद्य, सौरभ जाधव, सुधीर नगरकर, माजी नगरसेवक दिलीप सातपुते, सुनील रामदासी, अनिल सबलोक, अजित कृष्णन आदी उपस्थित होते. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. बिना निवडणुका समोपचाराने खरं म्हणजे दीनदयाळजींचा फोटो तिथं आहे, तिथं अंतिम माणसाचा विचार झाला पाहिजे, तिथं अशीच संस्था चालली पाहिजे, हा मोठा आदर्श या संस्थेने घालून दिलेला आहे. त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो. दुसरं, ज्या अनुलोम बद्दल आता सांगितलं गेलं, मुसलमानांकडे आपण कधी कधी काही शिकलं पाहिजे. म्हणजे अशा मुसलमानाकडे नाही, तो जिहादी वाला. तुम्ही पहा, सरकारी योजना आल्यानंतर सगळ्यात आधी लाभ घेणारा कोण असतो? म्हणजे किती सिस्टीम आहे, कोणतीही योजना हो. आता भारत सरकारच्या फंड युटिलायझेशनचा रेशो जर तुम्ही पाहिला तर तो सगळ्यात जास्त त्यांच्याशी संबंधित योजनांचाच आहे. योजनांची कमी नाहीये, पण जसं आपण म्हटलं तर सिस्टीम आहे. एक आपण उदाहरण नेहमी सांगतो की माणूस सायकल पायी नोटीस घेऊन चालला होता का, त्याला विचारलं काय झालं, ते सांगितलं टायर मधले हवा घे. हवा तर वातावरणात आहे का नाही, भरपूर आहे, पण मग त्या टायर मध्ये जी हवा टाकायची असेल तर एक पंप पाहिजे, त्याला एक पाईप लावलेला पाहिजे, तो पाईप त्या वॉलला लावला पाहिजे, त्याच्यावरून पंप चालला पाहिजे, मग हवा त्याच्यामध्ये योग्य प्रेशर मध्ये जाणार, त्यावेळी कामाला आहे. तसं योजना भरपूर आहे, योजनांची कमी नाही, पण त्याच्यासाठी जर सिस्टीम डेव्हलप केली नाही तर मग ती उपयोगाला येणार नाही. मी अनुलोमचं अभिनंदन करतो आणि आता मी देवेंद्रजींना मेसेज निघाल्या की एक चांगलं काम भारतामध्ये सरकारच्या योजना आम व्यक्तीपर्यंत घेऊन जायचं सर्वश्रेष्ठ काम जर कोणी करीत असेल तर ते अनुलोम संस्था. इथून पण आता बाकी राज्यांमध्ये सुरू झालंय. आजकाल मी युपी मध्ये राहतो, दिल्लीमध्ये राहतो, टेक्निकल युपीत राहतो. तिकडे अजून असं काही संस्था व्यवस्था नाही, तिकडे अजून बुलडोझरवरच सगळं काही चाललं. पण कधी कधी ठीक आहे, तिकडे बुलडोझरची गरज नाही. तर मी माझ्या भाषणात सांगतो, मुख्यमंत्री मागे सुद्धा होते, त्यांनाही मी म्हणायचो आणि देवेंद्रजींना म्हणत असतो, काही इकडचं अनुलोमची योजना तिकडे पाठवा, तिकडचं बुलडोझर इकडे. असं खूप काही एक्सचेंज करण्यासारखं पण आहे, बोलायला खूप विषय आहे, परंतु मी 3 गोष्टी बोलू इच्छितो. त्यातली मी पहिली नगरबद्दल
त्याबद्दल माझी आत्मीयता व्यक्त केली, दुसऱ्या संस्थेची प्रशंसा केली आणि तिसरं अनुलोमच्या कामाबद्दल माझं मत व्यक्त केलं. मला वाटतं आता बाकी जे बोलायचे ते नेताजी सुभाष चौकातून बोलू आणि वसंत तोडांचं एक विशेष अभिनंदन मी करेन. एखाद्या कामाच्या मागे कसं लागलं पाहिजे याचं दुसरं नाव वसंत तोडा. ठीक आहे का, मी कोणालाही म्हटलं तर मोठमोठे व्याख्याते इथं राजाभाऊ मुळे आणि हे तुमच्या 2 व्याख्यान असे की त्याला दरवर्षी मी फक्त पाठवत असतो. या ठिकाणी पंडित दीनदयाळ अनुलोम संस्था, पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठान या माध्यमातून आपण अक्षय तृतीयेच्या शिवदिनी योग पण फार चांगला आहे. जे काम आपण केलं म्हणजे गेल्या 35 वर्षापासून आमचे काम करतोय. पंडित दीनदयाळच्या माध्यमातून सर्व सामान्य म्हणजे दीनदयाळजींचं जे उद्दिष्ट होतं की समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्याला उभं करणं, समाजामध्ये त्याची पत निर्माण करणं, समाजामध्ये त्याला सर्वांसमोर आणणं, अशा पद्धतीचं दीनदयाळजींचं जे काही व्रत होतं, त्यांनी जो काही सगळ्या समाजाला ती शिकवून दिली, त्या पद्धतीनं पंडित दीनदयाळ पतसंस्था गेल्या 35 वर्षापासून आपण काम करतो. हे काम करत असताना सुरेशजी, अजून आमची एकही निवडणूक झाली नाही. आतापर्यंत निवडणूक दिली आणि ज्या वेळेस अनुलोम संस्थेचे रोखले आणि अवस्थी भेटले, त्यांची एकंदर कामाची पद्धत, त्यांचं कामाचं नियोजन इतक्या सूक्ष्म पद्धतीनं अनुलोमचं काम आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे 2014ला देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ही अनुलोम संस्था कोणतंही राजकीय प्लॅटफॉर्म बाजूला ठेवून फक्त समाजातल्या सर्व घटकापर्यंत जाऊन शासनाच्या योजना कशा पोहोचतील, शासनाच्या योजनेचा उपयोग हा सर्वसामान्य लोकांपर्यंत गेला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून अनुलोम संस्था गेल्या 10 वर्षापासून फार मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं काम करते. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.